नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना खुशखबर आहे। 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे जे थकीत अनुदान आहे त्या 12व्या हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे। मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी घोषित करून सुद्धा निधी हा लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नव्हता। याचे कारण समोर आलेले आहे, कारण की मित्रांनो 3 विभागाचे GR येणे बाकी होते। एकच GR आलेला होता आणि त्यामुळे हे पैसे थांबलेले होते, परंतु आता सर्व GR आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की या सर्व GR आल्याशिवाय पूर्ण निधी वर्ग झाल्याशिवाय या ठिकाणी हे पैसे वाटप करता येत नाही। त्यामुळे आता सर्व GR आलेले आहेत आणि हा निधी वाटप करल्या जाणार आहे। तर पहिला GR आला होता तो 30 जून रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासन महिला व बालविकास यांचा दिनांक 30 जून 2025 रोजीचा हा GR होता। यामध्ये सर्वसाधारण घटकासाठी 2,984 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले होते। दुसरा जो GR आला होता मित्रांनो 1 जुलै रोजी, त्यामध्ये आदिवासी घटकांसाठी 335.70 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली होती। आणि तिसरा जो GR आला होता अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक, मागासवर्गीय घटकांसाठी 410 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासंदर्भातला शासनाचा निर्णय होता। तर त्याप्रमाणे आता तिन्ही घटकासाठी हे GR आलेले आहे। तर मग मित्रांनो आता हा एक नवीन GR आलेला आहे। त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासन महिला व बालविकास यांचा 2 जुलै 2025 रोजीचा हा GR आहे। यामध्ये आपण बघू शकता सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2025-26 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित मागणी लेखाशीर्ष सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली 3,960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 410 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहे। त्यानुसार आता सर्व निधी या ठिकाणी आलेला आहे। तर 3,960 कोटी इतकी अर्थसंकल्पीय जो निधी आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भातला जो सर्व काही निधी आहे तो आलेला आहे। आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना 7 जुलैपर्यंत हा लाभ मिळणार आहे। 7 जुलैपर्यंत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।